आपण स्वतःला सांगत आहोत जेव्हा की आपण नश्वर आहोत. झुटडासा लेख लिखाया राम. सो झुटडासा लेख म्हणजे लेख हा मला आजकालच्या नरेटिव्ह याच्यासाठी प्रतिशब्द वाटतो. म्हणजे हे खोटं नरेटिव्ह आपण स्वतःला सांगतो आहोत. झुटडासा लेख लिखाया. पुढे तो ह्या वेगवेगळ्या भूमिका आपल्यातच आहेत असं म्हणतो. घट ही में तालाराम, घट ही में कुंजीराम. घट ही में तालाराम, घट ही में कुंजीराम, घट ही में खोलन हाराराम. खोलणारा, उघडणारा, म्हणजे प्रश्न सोडवणारा. प्रश्न पण आहे, उपाय पण आहे आणि उपाय प्रत्यक्षात आणणारा पण आहे. घट ही में अंबाराम, घट ही में अंबलीराम. अंबली म्हणजे कोय, म्हणजे बीजही आपल्यात आहे. त्या बीजाचं फलस्वरूपही आपल्यात आहे. घट ही में सेवन हाराराम. आणि मग त्या फळाचा रसानंद घेणारा पात्रही आपल्यातच आहे. घट ही में जमनाराम, घट ही में गंगाराम, घट ही में जमनाराम, घट ही में तीरथ न्हायाराम. तर सुरुवातीला तो त्याच्यात असं म्हटलंय की ही नश्वर फ्रजाईल अशी काचेसारखी गोष्ट आहे. पण नंतर त्या अर्थाचा आलेख मला असं वाटतं की एका बाजूला ती फ्रजाईलही आहे, पण पुढे तो असं म्हणतो की सर्व तीर्थच आपल्यात आहे. इथपर्यंत हा विषय जातो आणि मग तो प्रश्न विचारतो कोणी घडवली असेल अशी जादुई काया. बरेचदा आपण बाहेर पक्षी बघायला जातो, कुठे सफारीमध्ये प्राणी बघायला जातो. एखादा हॉर्नबिल येतो आणि आपल्याला असं वाटतं अरे काय ही निसर्गाची निर्मिती. कधी वाघ दिसतो आणि वाटतं अरे राजस. पण आपल्या स्वतःकडे बघितल्यावर आपल्याला असं कधीच वाटत नाही. कदाचित त्या वाघांना आपल्याकडे बघून असं वाटतही असेल. पण या आपल्या शरीराकडे या जादुई दृष्टीने बघणे ह्याच्याबद्दल ही सारखी मांडणी करत आहेत ही संत मंडळी. आणि म्हणूनच ह्या शरीराकडे लक्ष देणं म्हणजेच सृष्टीकडे लक्ष देणं. सृष्टी आणि मी असा भेदही त्याच्यात ते मानत नाहीये. ऐकूया.